श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी. एक कमेंट होती, त्याच्यावर बोलून ते राहूनच जातं आणि जेव्हा कधी माझा पॉईंट येतो बरेच जण मग त्याच्यावर कमेंट करतात, ताईंचं म्हणजे मत मांडत असतात. तर एक म्हणजे ते मी बेलाचं जे पानं तोडते त्याच्यावर भरपूर मला कमेंट आलेत की ते पान तोडू नको आणि तू वाहू नको. कारण असं म्हणतात की आपल्या उंचीपेक्षा जास्त मोठं बेल असेल तर त्याचं पान तोडलं जातं आणि वाहिलं जातं. आता जर बघा तसं जर म्हणायला गेलं तर ते झाड मी त्या घरात गेल्या गेल्या ते बेलाचं झाड लावलेलं, जे तुम्हाला आता बाहेर दिसतंय ते झाड तिथं गेल्या गेल्या लावलेलं आहे. ते तिथल्या शेळ्यांनी खूप वेळा येऊन खाऊन त्याची वाढ जी खुंटलेली आहे म्हणता, कुंडीत ते मोठं झालंच नाही. आणि इथं सुद्धा मी लावताना कुंडीतच ठेवलेलं आहे, म्हणजे आहे तसंच तिकडचं रिपॉटिंग तेवढं करून ठेवलेलं आहे. कारण का तर मातीत वगैरे कुठं लावलं, बाहेरच्या साईडला रस्ता आहे, भविष्यात कधी कशासाठी रस्ता करायला आले किंवा गटरवर घ्यायला आले तर उगीच ते बेलाचं झाड काढावं लागेल. कारण बघा काही अशी झाडं शुभ आहेत ती काढू शकत नाही आहे आणि त्याची वाढ जी आहे ती कुंडीत होत नाही. त्यामुळं मग मी घालते, पण ते खूप वयस्कर झाड आहे, म्हणजे मोठं झालं आहे. तुमच्या हिशोबात जर म्हणायला गेलं तर ते काही कवळं नाही आहे, मोठं झालेलं आहे. त्यामुळे त्याचं मी बिनधास्त तोडते. आज मस्त असं बनवतं ते सोयाबीन. छोटं सोयाबीन मला फार आवडतं. मी मोठं सोयाबीन बंदच करून टाकलेलं आहे आणणं, म्हणजे ते बरोबर दिसत नाही आहे भाजीमध्ये सुद्धा. छोट्या सोयाबीनची भाजी खूप छान होते. तर हे बघा, कामात काम वाढणं म्हणतात ना, तसा प्रकार असतो हा. तर मी काय आता भाजून घेतलं नाही, काय नाही, कच्चीच पेस्ट करायला गेलेली होती. पण ते काय झालं की पेस्ट झाली जास्त, ते भांडं झालं छोटं. आणि मला बऱ्याच जणी लिंक मागतात. एक म्हणजे ते फूड प्रोसेसरचे मागतात आणि बाकी अगारूचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याची मागतात. तर त्याच डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असते आणि फूड प्रोसेसरची मात्र लिंक नाही. लोकलमधून घेतला आहे, कोल्हापूरच्या ताईंना सांगेन. रिलायन्स मॉल म्हणून आहे बघा कोल्हापूरमध्ये, मोठा मॉल आहे. तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तू भरपूर मिळतात आणि चांगल्या ह्याच्यामध्ये पण मिळतात आणि सर्विस पण खूप छान आहे. तर तिथून घेतलेला 12,500ला. त्याच्यावर एक केटल आणि एक इस्त्री असं गिफ्ट मिळालेलं होतं. आता प्राईस काहीतरी कमी किंवा जास्त असू शकतात, पण मी लोकल घेतलेलं आहे. उषा कंपनी 1000 वॅटचे आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. ब्रँड एक नंबर आहे. त्याचे वस्तू ज्या आहेत त्याच्यासोबत आलेल्या सगळ्या मजबूत घनगाव आहेत. फक्त एकच सांगेन, हातातून निसटलं फुटलं काही असू दे, स्टीलच्या व्यतिरिक्त जे असेल फायबर वगैरे जोरात आपडलं तर तडा जातो, ह्याची मात्र जरूर खबरदारी घ्या. आज शेवया म्हणलं करावं, खूप दिवसातून शेवई टाकल्या पाण्यात ते धुणं कसं आपण बुचकळतो ना बादलीत, त्यावेळेला ते कसं होतं ना तसं ती शेवई व्हायला लागलेली. मी विचार केला काय आहे हे नेमकं. नंतर माझ्या लक्षात आलं की चुकून मी ते उपवासाची शेवई असते ना, सिंगाड्याच्या शेवया, ते मध्यंतरी मला एक दिलेलं होतं बघा ताईंनी ट्रायलसाठी. तर त्या शेवया ज्या आहेत त्या मी घातलेल्या होत्या. कारण मी काय केलेलं होतं की थोडकं आलेलं होतं ना, त्यांनी फक्त दाखवायला काय काय दिलेलं होतं ते वरच्या साईडला तसंच ठेवलेलं आणि माझी रेग्युलर शेवई म्हणून मी ते ॲड केलेली होती, त्यामुळे ते तसं दिसत होतं. ही शेवई चवीला एवढी नाही आहे आपल्या रेग्युलर शेवईसारखी, कारण साहजिक काही सिंगाडा आहे म्हणल्यानंतर तेवढं नसणार आहे. पण हे उपवासासाठी खूप बेस्ट आणि त्या ताईंचे प्रोडक्ट तर ऑल खूप बेस्ट होते. मी प्रमोशन त्याचं केलं की बाबा घरगुती ताई आहेत वगैरे म्हणून, पण मी स्वतःसुद्धा त्यांच्याकडून जे काय काय ऑर्डर केलेलं तुम्हाला दाखवले, सगळ्याची क्वालिटी वगैरे खूप बेस्ट आणि खूप छान आहेत. आज मस्त अशा नाश्त्याला शेवया बनवून घेतलेल्या होत्या. हा दिवस आहे दुसरा दिवस, दादा आल्यानंतर त्या दिवसाचा दिवस आहे. आज खूप गडबड झालेली होती. घरातील सगळी टोटली कामं पळून कामं केलेली होती. कारण काही आपल्या गोष्टी असतात ना, त्याच्यासाठी म्हटलं की पुन्हा कामं टाकून गेलं की ते दिवसभर तसंच राहणार. आज सकाळी फक्त आणि फक्त एक सिंगल भाजी बनवलेली. काही जणींचं म्हणणं होतं की दादाला आमचं दौंड कसं वाटलं ताईनं, असं ताई, आणि आम्ही पण दौंडला वगैरे राहतो अशा पण कमेंट होत्या. तर दौंडला आता बघा त्यांचा कारखाना जो आहे तो असा पूर्ण रानावरती होता तो कारखाना. म्हणजे असं नाही की बाबा तो सिटीमध्ये आहे वगैरे, शक्यतो असे मोठे मोठे कारखाने जे असतात ना एकदम असे आऊटला लांब असतात, तसा तो होता. सगळं तिथं बेस्ट होतं, फक्त त्यांचे जेवणाकडून हाल भरपूर झाले. म्हणतात ना की अगदी 500 रुपयेचं दिवसाला ताट घेऊन सुद्धा ते खाऊ शकतात, पण तिथं जवळपास सोयच नाही आहे. चांगले हॉटेल नव्हते ना, काहीच नव्हतं. अंतराळ होते, त्यात त्यांनी गाडी नेलेली नव्हती, म्हणजे ते गाडीची काहीही सोय नव्हती. त्यामुळे जे अवेलेबल असेल जेवण ते खात होते. त्यामुळे बाकी सगळं आहे छान, पण जेवणाकडून मात्र प्रॉब्लेम आलेला होता. एक घरगुती मेस जी आहे ती पण देत होती, पण तिथं पण तेच होतं आणि हॉटेलचं पण तेच. असो, ते काय म्हणतात की काही ठिकाणी सगळं असून पण नसल्यागत आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून आभारी.
काय झालंय बघा, वटपौर्णिमेचं आमच्यात असे धागे बांधतात. ते बरेच जण मोठ्या मंगळसूत्रात बांधतं, कोण गळ्यातल्या ह्याच्यात बांधतं. मी इथं बांधून घेतलेलं आहे. काही जे आहेत ते निघून गेले, काही जे आहेत ते वर्ष राहतात बघा. ज्यांची मोठी मंगळसूत्र असतात ती कधीतरी घालतात ना, त्यांची वर्षभर राहतात. असो, चला आता दादा आलेले आहेत. जी काही राहिलेली पेंडिंग कामं होती, काही बँकेचे आहेत, काही बाहेर जायचे आहेत, काही भरपूर आहेत. त्यात आज ना मेघाच्या घराची वास्तुशांती आहे. तिनं दुसरं एक घर घेतलेलं आहे. मेघांजली नाही आहे. मेघांजली जी माझ्यासारखी यूट्यूबर आहे तिचं नाही बोलत मी, ती मुंबईला असते. मेघा माने जिच्याकडून तुम्ही वांग्याची क्रीम वगैरे घेता, तर तिनं अजून एक घर घेतलेलं आहे दुसरं. तर त्या घराची आज वास्तुशांती होती. तिनं निमंत्रण दिलेलं होतं. दादा रात्री आले. आता आज अशी 2 महत्त्वाची कामं आहेत जी करावीच लागणार आहेत. त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा ती जर कामं वेळेत झाली तर मग मेघाकडे जायचं. सांगलीला 1 तासाच्या अंतरावर घर आहे तिचं. म्हणजे सांगलीमध्ये प्रॉपर सिटीमध्येच येतं, त्यामुळे 1 तासामध्ये आम्ही पोचू. पण जर आज ही महत्त्वाची कामं जर नाही झाली, वेळ लागला, कारण हे काही कामं आमच्या हातात नाहीत, वेळ लागला तर मात्र मेघाच्या घराच्या वास्तुशांतीला जाता येत नाही. मग नंतर कधीतरी जाऊन यायचं. असो, बघूया. आता प्रयत्न भरपूर करेन. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत. पण इकडचं होऊन मग तिकडं जाणं पॉसिबल होतंय न होतंय. 3:30-4पर्यंतच ते घराच्या ह्याचा कार्यक्रम असणार आहे. तरी पण बघूया कसं होतंय. चला आता डॉगींना खाऊ घालायचं आहे, खाऊ घालते. आणि तोपर्यंत दादा गाडी बाहेर काढत आहेत, कारण खूप दिवस झालं. जसं दादा गेलं तसं आम्ही कवर घालून ठेवलेली, त्याच्यानंतर ती बाहेरच काढली नाही. आता काढायचं, चालू करायचं. मला भरपूर कमेंट होते की ताई पाऊस चालू असताना कवर वगैरे घालायला जाऊ नको. तर हो, आलं लक्षात. ते लोखंडाचं आहे ना, शक्यतो गाड्यांच्या कडेला सुद्धा पावसात नाही उभं राहायचं ना. हे का बयाने सकाळी गाडी पुसल्या काय, पेम लावलाय काय? एक पाऊस सुरू आहे एकदम असा झिम 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 झिम. बारीक म्हणजे असा आहे ना की धड तो काय म्हणतात की पाणी पण राहणार नाही, खाली दिसणार पण नाही, वरनं खाली ठेंब येईपर्यंत जमीन सुकलेली असणार. अशा पद्धतीनं पाऊस पडायला लागला. काय चालू झाला बघा. इकडं भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. खाली दिसतंय. तर अख्ख्या कोल्हापुरात पाऊस आहे. पाऊस फक्त नाही म्हटलं तर आमच्या साईडला पाऊस नाहीये. आमच्याकडे एक जरी पाऊस झाला तरी आमचे बोर ना फुल्ल चालतात. एक मोठा पाऊस झाला पण पाऊसच तिकडं होईना. बोरला पाणी जे आहे त्यात एक 10 मिनिटं चालतंय, 10 ते 15 मिनिटं चालतंय. त्याच्या व्यतिरिक्त चालत नाही, कारण का पाऊसच नाही. एकही पाऊस मोठा झालेला नाही ताईनो. झिम 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 अगदी एकदम 10 मिनिटात त्यानं वाळतंय असं येतंय. आणि इकडं बघा पाऊस आहे. किट्टो तर सांगत होती तिची अकॅडमी ना, तिकडं तर धो पाऊस पडतोय. म्हणजे बघा एकाच कोल्हापुरात ना एवढ्या ठिकाणी अशा पद्धतीने पाऊस पडतोय. मला कमेंट होत्या ना की ताई तुमच्याकडे पाऊस झाला का. आता आम्ही जिथं राहतो तिथं झाला नाही म्हणणार, मी नाहीच म्हणणार ना. पण दीदी म्हणली अगं मम्मी गेली काही दिवस पाऊस पडतोय म्हणली कोल्हापुरामध्ये. चला आलोय आम्ही आमच्या कामाला. तुम्हाला सांगू दादानं गोंधळ घातला बघा. तेव्हाच सगळं त्या मोबाईलच स्वतःचा घरात ठेवून येतात. कायमची घाणेरडी सवय लागल्या. आता बोलले की आणि मी बोललेलं तोंड दिसेल तुम्हाला पण त्यांना पण काय करू सांगा. मोबाईल विसर, कुठं काय तर विसर, सगळं विसरच. आता बघूया कसं होतंय काम. नाही तर मग आजचं कामच कॅन्सल झालं, होणारच नाहीये. मग स्वामींच्या कृपेने पाहू बाबांनो, काय करणार आता, पर्याय नाहीये. माझा मोबाईल दिलाय, गरीब माणूस नाही विसर. आता तुम्हाला सांगू टायमिंग जे आहे ते 2:30 वाजलेले आहेत ताईनो. काम होईपर्यंत एवढं टेन्शन आलतं म्हणता ना बघा. कारण मोबाईलमध्ये सगळं आपलं असतं, अकाउंट नंबर असतात, आपल्या सगळ्या गोष्टी असतात, सगळे पासबुकचे फोटो असतात, सगळं असतं. आणि मला एवढं टेन्शन आलं की बाबा म्हणलं आता उद्यासाठी आणि हे करायचं, कारण घरात ना आवरून या कामासाठी बाहेर पडणं सोपं नाहीये. खूप वेळ वाया जातो बाहेरच्या ह्याच्यामध्ये. पण ठीक आहे, असो झालं. मॅडम तिथल्या थोड्याशा समजूतदार असल्यामुळं ना असं काय अडवून बसलं नाही. त्यांनीच आमचा नंबर वगैरे काढून दिला, अकाउंट नंबर, त्याच्यावरती सगळं काम केलं. काम झालेलाच एक आनंद झाला. आणि आता निघालेलो आहोत. आता थोडंसं दादाची काहीतरी खरेदी आहे छोटी मोठी, आणि माझी पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी हात धुवून घेणार त्याच्यामध्ये, तर ती सगळी खरेदी करते. गावी जायचा पण प्लॅन आहे, पण त्याचा अजून फिक्स नाही आहे तारीख गावच्या प्लॅनची. डीमार्टला घ्यायला लागला काय तुम्ही? कुणीकडे घेतली मग?
शिवाजी हे ताराराणीचा पुतळा गेलेला दिसला. हो. मग ही राहू देतं, माझा मोबाईल आहे फोनपेला. गेली जवळजवळ 5 वर्षापूर्वी बूट जे आहे ते आम्ही इथूनच नेलेलं होतं वुडलँड, आणि एवढं छान लागलेलं होतं, क्वालिटीला खूप दिवस टिकलं. तेवढी प्राईस पण होती बरं का ताईनं, जवळजवळ 4,000च्या आसपास काय तर ते बूट होतं, पण खूप वर्ष टिकलं. तर मग पुन्हा आणि आम्ही त्याच शॉपमध्ये आलेलो होतो, कारण ते आताचं डॉगीने वगैरे बाद करून टाकलेलं होतं. म्हटलं चला अजून एक घ्यावं, आता नाही आहे त्यांच्याकडे ते म्हणून. तर माझं इथं लक्ष गेलं, बापरे म्हटलं एवढ्या हा हिल्स कोण घालतं, आणि घातलं तर ते कसं सांभाळलं जातं, किंवा ते हेल्थला काय प्रॉब्लेम करत नसेल का. मला तर जरा जरी घातलं, तुम्ही माझ्या पूर्ण बघा आत्तापर्यंत, तुम्हाला हिल्स कुठेच दिसणार नाही, एकदम फ्लॅटमध्ये असते, किंवा नॉर्मली ते मध्यंतरी दादाने आणलेलं मी किट्टोला देऊन टाकलं, जरासुद्धा मला चालत नाही, कारण मग असं वाटतं की खूप पायाला त्रास होतो. मलाही तुम्हाला तेच म्हणायचं आहे की तुम्ही जर कोणी वापरत असाल ताई, तर तुम्ही कसंही करता. मी जरा जरी घालून चालले, थोड्या वेळ आलं तर माझं पंजे ना असं वाटतं की कोणी वाकडे केले का काय, टाचे एकीकडे पंजा एकीकडे, अशा पद्धतीनं होतं. आणि मग हे एवढं उंच घालून कसं काय वावरलं जातं किंवा चाललं जातं. किती नंबर होता? सोबत 7च होतं. मग? टाईट होतं. पाय आता बारीक झाला असेल. नाही तर जरा थोडंसं असू दे, असंच बरं वाटतंय ते. कलर छान आहे त्याच्यापेक्षा. एकदम आकडू नको काय. हां त्याचं मेंटेनन्स 0 मेंटेनन्स. काय सांगितले होय. असं रेग्युलर चालणारे डिझाईन. ही कलर कुठला आहे? तेच किती कलर. माझ्याकडे एक सिंपल असं सँडल होतं. त्या सँडलला मी एवढी वैतागली होते की मी आता बाहेर जाण्यासाठी असे सिंपल बूट घेतलेले आहेत बघा, की जे फक्त अडकावून जा. त्याला आहेत पणे, आणि ते कुठे गेलं पणं काढा, पुन्हा ते घाला. मग ते मी काय करायला लागली की ते चप्पल घातल्यागत घालून चालायला लागले. त्यानं काय व्हायला लागलं की ते कट व्हायला लागलं पुन्हा. ते त्याचा पण मला लई म्हणजे कंटाळवाणी झालं, म्हणून म्हटलं बूट घातलेलं बरं. आता कुठलाही ड्रेस असो नाही साडी. दादाच बूट बघितलं, दादाला रेटमध्ये थोडंसं हे वाटलं, म्हणलं नंतर बघूया, कारण त्यांना जे एवढं पाहिजे होतं ना तेवढ्या ह्याच्यात नव्हतं. किती चपल्यांची गल्ली कुठं आहे बघा, बुटांची पहिलं. आता दुसरीकडे बघणार आहे. मज्जा सांगते, मी माझ्यासाठी बूट घेतलं, मी बूट 400चा. तुझा दादा काय म्हणते आता, त्याच्यापेक्षा माझा बूट छान आहे, तो बूट घालून जात जाऊ म्हण, तुला बूट वापरायचा आहे. 1000 रुपयाचा बूट आहे ते. 1000 रुपये नाड्या बांधत कधी बसायच्या, ड्रेसवर नाड्या बांधताय. लेडीजचं बूट वेगळं, जेंट्सचं बूट वेगळं. काम तर एवढे सकाळपासून कसलं मूर्त पडलोय बाहेर. काम काय आज पटापटा होई नाही ते बघा. बाहेर आले काम पटापटा झालं तर बरं वाटतं, नाही तर लई इरिटेट वाटतंय मला. तर दिवसभर घर भलं आपण भलं लय असेल तेवढं बरं वाटतं. बाहेर आलं कामं जर वेळेत नाही झाली ना, मग चिडचिड होते. आता सीएनजीला थांबलोय तर बघा पुढे 4-5 गाड्या. सिटीमध्ये ही अवस्था ते काढायला लागल्या. ज्या आता दुकानात चप्पल वाया गेले, तिथं गॉगल विसरून आले बघा. कुठला तेव्हा आपला कसला गॉगल किती रुपयाला होता तो? 100 रुपये. 100 रुपये. बघा, सकाळी मोबाईल विसरून आले, आता गॉगल विसरून आले. म्हणजे मला काही कळतच नाही कसं करायचं, काय करायचं. उठून यायला लागलेले मी बघितलं, ते जिथं बसताना मी लक्ष तिथे आली. मगाशी पण बँकेत चावी विसरून यायला लागलेले. हे किशाला किसान असल्या कपड्याने किसन आहेत का नाही, त्यामुळे चावी विसरून. त्या मॅडम म्हणले चावी कुणाचे? अजून गॉगल मला दिसला, मग मी उचलून घेऊन पर्समध्ये ठेवला, सांगितलंच नाही. म्हटलं बघूया, म्हटलं काय चाललंय काय नाही. आणि पुढे आल्यावर बरोबर आठवतंय, बाहेर पडताना काय आठवत नाही. गजनी मी भांडणं केलेली तेवढं कसं आठवतं मला म्हणायचं आहे. मी काय बोललेले आठवतं, मी काय म्हणली. तू आठवते म्हणून ती भांडणं आठवतं. कुठल्या वर्षात, समजा 10 वर्षापूर्वी मी एखादा शब्द वापरू दे, तर तू मला तेव्हा अशी बोलली ते बरं आठवतं, ते का विसरत नाही. या की इकडं ते बघा. त्यांनी लोकेशन चांगलं बनवलंय त्यांनी. प्रॉब्लेम ही आहे की दुसऱ्या जागा पकडून तिसऱ्या जागेला आलोय. नॅचरल लोकेशन द्यायचा प्रयत्न केलाय, पण पावसामुळे काय होतंय, पाणी यायला लागले. आजचा दिवस ना घरात अन्न पाणी बनवून ठेवून सुद्धा उपासमार झाली.
लोक या टायमिंगला म्हणजे जे चारचे कोण खात असतील नाश्ता म्हणून चहा पाणी म्हणून त्यासाठी येत होती आणि आम्ही त्यावेळेला इथं आलेलो होतो कारण पाऊस तर भरपूर सुरू होता आणि काम पण इथंच होतं म्हणून आलेलो होतो. तर त्यांना विचारलं दुसरं काय आहे का जेवणाचं किंवा हलका फुलका नाश्ता. ते म्हणले नाही, या टायमिंगला तुम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर चहा कॉफी एवढंच मिळणार. म्हणलं असू दे काहीतरी आता येळायला वनवासाला सीताफळं. घेतला पिझ्झा, पण पिझ्झाची क्वालिटी खूप बेस्ट होती ताईनं, खूप छान. उगीच भलं चीज घातले आणि दोरे सुटलेत वगैरे असं पण काय नाही, एकदम सॉफ्ट छान होता आणि क्वालिटी पण बेस्ट होती आणि प्राईज पण बेस्ट होती कारण 200 रुपयाचा होता पण छान होता. कधी काही दादा मला टोमणं द्यायचं, नेसीन तर शालू नेसीन नाही तर तशीच बसीन. तसं आता मी घालेन तर वुडलँडच घालेन नाही तर तशीच बसीन. एवढं सुंदर सुंदर राहतं बूट नाही मला तेच पाहिजे. फिरून हातात काहीच नाही. गेली 2 तास 4 वाजल्यात त्या बुटासाठी फिरायला लागलोय. चपल्या काही सोडलं, सगळं सोडलं, राहू दे सगळं म्हणलं. आता जाऊया सरळ म्हणले घरी. आता घरी चाललं. किट्टू आलेले, चावी मी घेऊन आले कारण मला वाटलंच नाही एवढा वेळ लागेल. डायरेक्टली घरी चाललोय. जे आर्यन येईल तो येऊन आणि क्लासला जायचं आहे. चावी माझ्याकडे, किट्टू बसलाय मामीच्या. घरी आले तर पोरगीनं असं भगुल्यागत तोंड करून बसलेली होती कारण तिचं म्हणणं होतं तू चावी का ठेवून गेलेली नाही आहे, तू असंच का केलं. कारण ती स्कूलवरनं आल्यानंतर इकडे मामीकडे येऊन बसलेली होती. मग तिला कसं स्कूलवरनं आलं की लगेच फ्रेश व्हायला लागतं आणि मग लगेच झोपायला लागतं, एखादी लोळी वगैरे काढायला लागतं. तिचं रिॲक्शन बघू शकता. अशी बघत होती की मी काय जरूर मोठा अन्याय केला आहे. असं चला व्हिडिओचा मी एंड करते. आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. श्री स्वामी समर्थ.